कसा सावरू आभास कसा सावरू मी आभास जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच यूट्यूब चॅनल एडिटर सोहन तीचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो मित्रांनो, आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शेक प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला ग्रुप आणि इथं रेक्टँगल आणि थोडंसं पुढे गेलं मी तुम्हाला इथं इमोजीची PNG एक ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे, ते आपल्याला कोणीतनं अनहाईड करायचं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो करेक्ट आपल्या इथनं 40% ठेवायचे. 40% ठेवल्यानंतर मित्रांनो फोटोला लॉंग प्रेस करून आपली इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला करेक्ट 10.10 सेकंदापर्यंत आपल्याला एक बिटला एक फोटो अशा प्रकारे इथं ॲड करायचे. तर काय करायचं सांगतो. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो करेक्ट आपल्या इथनं 40% ठेवायचे आहे. तर मी इथं 40% ठेवलेलं आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी एक बिटला मी एक फोटो इथनं पटापटीतनं ॲड करून घेतो. मित्रांनो अजून जर कोण व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक हा शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी एक बिटला मी एक फोटो इथनं पटकन ॲड करून घेतो. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो, शेवटचा फोटो राहिलेला आहे. तर मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी करेक्ट इथनं 40% ठेवायचे. तर मी इथं करेक्ट 40% ठेवतो. फोटोला लॉंग प्रेस करून आपली इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मग आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला इथनं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. आता करेक्ट 10.10 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. 10.10 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत आणि एक बिटला आपल्याला एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. टोटल मित्रांनो आपल्याला 4च फोटो ॲड करायचे आहेत. तर मी 4 फोटो इथनं पटकन इथनं ॲड करून घेतो. मित्रांनो आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, मी इथं 4 फोटो इथनं ॲड करून घेतलेले आहेत. करेक्ट मित्रांनो आपल्याला 10.10 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 3 नंबरला इथं ग्रेडियंटचं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ब्लॅक खालीन व्हाईटवर करायचं आहे. तर बघू शकता ब्लॅक खालीन मी व्हाईटवर केलेलं आहे. व्हाईटवरती क्लिक करून इथं ट्रान्सपरंट करायचं आहे. आपल्या इथे एक शॅडो क्रिएट होऊन जाईल. इमोजीची PNG आहे, त्या इमोजीच्या PNGला लॉंग प्रेस करून आपल्या इथं शॅडोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण एक बिटला फोटो देखील इथं ॲड केलेले आहे आणि इमोजीची इथं PNG देखील इथं ॲड केलेली आहे. आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक प्रिसेटला ओपन करा. शिक प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो जे आपण रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला जे फोटो ॲड केलेले आहेत
त्या रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. मित्रांनो आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी इफेक्ट पुढं मागे केलेले आहेत. मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच आजचा व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला फोटोला इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो आपण फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर बॅक याच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो शेवटचा व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मित्रांनो आपल्याला 10.10 सेकंदापेक्षा सिम्पली इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट लेअर करायचा आहे. पेस्ट लेअर केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा आणि व्हिडिओ इफेक्टला इथनं लॉंग प्रेस करून आपल्या इथं फोटोच्या वरती घ्यायचा आहे. 13.3 सेकंदापेक्षा सिम्पली इथनं पेस्ट लेअर करा. एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा आणि व्हिडिओ इफेक्टला इथनं लॉंग प्रेस करून आपल्या इथं फोटोच्या वरती घ्यायचा आहे. 15.23 सेकंदापेक्षा सिम्पली इथनं पेस्ट लेअर करा. एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा आणि व्हिडिओ इफेक्टला इथनं लॉंग प्रेस करून आपल्या इथं फोटोच्या वरती घ्यायचा आहे. 18.13 सेकंदापेक्षा सिम्पली इथनं पेस्ट लेअर करा. एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे आणि व्हिडिओ इफेक्टला इथनं लॉंग प्रेस करून आपल्या इथं फोटोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण इथं व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड केलेले आहेत. तर आता व्हिडिओ इफेक्ट ॲड केल्यानंतर बॅक यायचा आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेट मला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो जे आपण शेवटचे 4 फोटो ॲड केलेले आहेत एक एक बिटला त्या 4 फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 10.10 सेकंदापासून जे आपण जे एक एक बिटला 4 फोटो ॲड केलेले आहेत त्या 4ही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो आपण सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला जो रेक्टँगल 1 आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला एकूण इथनं अनहाईड करायचे आहेत. 3 इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला अनहाईड करायचे आहेत. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 1 नंबर इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथं ॲड केलेली आहे आणि व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्यूशन 30 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.